आमसभा जर चालवायची आहे महानगरपालिकेमध्ये, जर आम्हाला विकास करायचा असेल शहराचा आणि संविधानावर जर आमचा विश्वास असेल, तर महानगरपालिकेच्या आमसभेचे कामं निर्णय हे नियमानुसार झाले पाहिजे. प्रत्येक ठराव नियमानुसार मंजूर झाला पाहिजे. आमसभा नियमानुसार मंजूर झाला पाहिजे. सर्वच्या सर्व आमसभा नियम तोडून घेतला जात आहे. नियम तोडून ठराव मंजूर केला जात आहे. याच्यानं जो विकास होईल तो विकास धोकादायक होईल. कधी याच्यावर आघात होऊ शकतो. म्हणून शहराच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नियमानुसार काम करा, या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सभेवर बहिष्कार टाकलेला आहे आणि या ठिकाणी निषेध केला आहे, निदर्शने केले आहे. आमच्या माननीय महापौर मॅडम आता यांना कळते की कडून समजते की समजून उमजत नाही हे आम्हाला माहिती नाही, पण त्यांचा करविता धनी कोण आहे, बोलविता धनी कोण आहे, असे मनमानीच्या का करत आहे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. एक गोष्ट नक्की आहे, या 4 लाख लोकांच्या नागरिकांचा आवाज असलेल्या नगरसेवकांना त्यांना ऐकावंच लागेल, ही आमची या ठिकाणी ठामपणे मागणी आहे. आज आमसभेमध्ये शहराचं तेवढं विकासाची कामं आहे ते घेतले आपण, पण त्यांना विकास नको. त्यासाठी आम्ही आज 3 विषय आम्ही मंजूर केले आहे आणि शहराच्या पूर्ण विकासासाठी आज आमच्या याच्यात होते, पूर्ण विषय होते. अरे त्यांना विकास नको का? नुसता गोंधळ घालायचा, गोंधळ घातल्याने नाही होत. आपल्याला विकास करायचा आहे, शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपल्या पाऊल टाकायचे. म्हणून आज आम्ही 3 विषय आज मंजूर करून घेतले आहे. आमचे सगळे नगरसेवक होते, त्याने आमचे मंजूर झाले विषय. ते कापच्या विषय आणि त्यांनी हा विषय त्यांना आधी आम्ही घ्यायला तयार होतो. त्यांचे पत्र याचे वार हा विषय थांबवता आणि त्यांच्यामुळे आता आम्ही हा विषय घेणार आहोत पुढच्या सभेमध्ये. त्यांना सांगितलं का आपण घेणार आहोत, तुम्ही थांबून जा. पण आम्हाला आता एवढे विषय आपले अजेंडावरचे आपल्या शहराचे विषय घ्यायचे आहेत. स्वच्छतासाठी आम्ही लेबर कामगार वाढवून देणार होतो आम्ही नगरसेवकांना, आणि सगळे विषय आपल्या शहराच्या विकासाचे होते. पण त्यांनी गोंधळ घातला. ते गोंधळचं घालून काही आपल्या समस्या सुटत नाही. आपल्याला विकास करायचा आहे तर सगळ्यांनी मिळून विकास करायचा आहे आणि आपण ते स्वीकृतीचं तर घेणार आहोत. तो विषय आधी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय कारण होते. जेव्हा आम्ही जो विषय घ्यायचो तेव्हा ते पत्र आणायचे, एक कधी कोणत्या घटनेचा कोण यायचा का हा विषय थांबवा, त्यामुळे तो लांबणीवर गेला आणि आम्ही पुढचा विषय घेणार आम्ही.